नमस्कार. 7 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांची सगळे सोयऱ्यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. त्यावर राज्य सरकारने अध्यादेश देखील काढला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः तो अध्यादेश जरांगे पाटलांच्या हातात दिला आहे. परंतु यावर ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला असून राज्यभरात ओबीसी जनजागृती यात्रा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. यातच आता मराठा आरक्षणाचा विरोध करत असेल तर भुजबळांच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून काढून टाका असं विधान संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यावरून आता अजित पवार गट आक्रमक झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अजित पवार गट सोलापुरात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाने आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच संजय गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दहन आंदोलन करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले आहे. यावेळी भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर मंत्रिमंडळातील सदस्य छगन भुजबळ ज्या तिरस्काराची भूमिका घेऊन बाहेर आले आहेत, हा तिरस्कार योग्य नाही. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवायला नाही पाहिजे, त्यांना बाहेर काढले पाहिजे असं म्हणत संजय गायकवाड यांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून हाकलण्याची भाषा केली होती. तसेच कोणत्याही समाजाचं मागच्या दाराने आरक्षण काढलेलं नाही. राहिला यात्रा काढण्याचा धंदा छगन भुजबळ यांनी नाही केला पाहिजे. भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझी विनंती आहे की त्यांनी भुजबळांना बाहेर काढलं पाहिजे, असे यावेळी संजय गायकवाड म्हणाले.